या नालायक राजकारण्यांना लाज कशी वाटत नाही जनतेच्या पैशाची उधळपट्टी करताना, हाच मला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. यांना यांच्या बापाचा घरचा पैसा वाटतोय की यांनी यांच्या आजोबांनी दिलेला एवढा मोठा पैसा आहे हा, हेच मला कळत नाही. अरे नालायकांनो, जनतेचा पैसा आहे हा. या रस्त्यावरचा ब्रिज हा कराड आहे मित्रांनो, आणि हे कराडला एक सिंगल ब्रिज बांधलेला होता यांनी पूर्वी. म्हणजे पुण्याहून जर तुम्ही साताऱ्याला कोल्हापूरला जात असाल पुढं, तर एक सिंगल ब्रिज होता आणि तिकडून येताना तुम्हाला खालून यावं लागत होतं. आणि आता ते सर्व पाडून यांनी डबल ब्रिज बांधायचं काम चालू केलं आहे. अरे बांधायचा होता, तुम्ही पहिलेच बांधायचा होता ना. असं करता करता आपण आता निघालो आहे कोल्हापूरवरून नरसोबाच्या वाडीला. कोल्हापूरला आपण आत्ताच लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि लक्ष्मी मातेचं दर्शन घेतल्यावर या सर्वांना सद्बुद्धी येऊ दे अशीच प्रार्थना केली आणि पुढे निघालो आपण नरसोबाच्या वाडीला, जिथं दत्त महाराजांचं आणि नरसोबाच्या वाडीला नृसिंह महाराजांची एक समाधीचं आणि पादुकांचं ठिकाण आहे. असं करता करता आपण नरसोबाच्या वाडीला पोहोचलो होतो. नरसोबाच्या वाडीला पोहोचल्यावर आपण गाडी तिथल्या पार्किंगला लावली होती. पार्किंगची व्यवस्था जबरदस्त केलेली आहे नरसोबाच्या वाडीला. आणि या बाजारातून जाता जाताच आपल्याला पुढं जायचं होतं नरसोबाच्या वाडी, जिथं संगम आहे कृष्णा आणि पंचगंगेचा. तिथं जाता जाताच आपल्याला एक गोष्ट दिसली. यात्री निवास म्हणून हे ठिकाण आहे. तुम्ही जर नरसोबाच्या वाडीला येत असाल तर भक्त निवास आहे. इथं फक्त 300 रुपयामध्ये राहण्याची व्यवस्था आहे. हे संस्थांनी केलेली आहे. आणि असंच पुढे जाता जाता इथलं बरेच आपल्याला प्रकार दिसले आहेत. तर इथे कवठी नावाचा प्रकार दिसला आहे, ते आपण बघूया. हे काय होतं हे काय आहे? कवटाची बर्फी. कवट म्हणून फळ असते. हां, आंबडगोड असते. कवट मग त्या झाडात असतं ते का? त्याची बर्फी आहे म्हणजे फक्त वाडीमध्ये मिळते? वाढीतच आहे. आंबट असते, आंबडगोड. मला ते फळच आंबट असते. काय याचा फायदा काय असतो म्हणजे त्या कवठाचा? ते पुस्तकाला चांगले महिनाभर टिकते. आणि वाडीतला मेन प्रसाद हा असतो. हो का? ते पेढे. दुकानदार दादांकडून माहिती घेतल्यानंतर आपला प्रवास आपण पुढच्या दिशेने चालू ठेवला आहे, समाधीच्या दिशेने, जिथं आपल्याला दर्शन करायचं होतं. आणि नरसोबाच्या वाडीची बरीचशी खासियत आहे. तिथं मिळणारे हे जे पदार्थ आहेत सगळे, पेढे, तिथली बासुंदी तिथली एकच नंबर लागते मित्रांनो. कधी जर गेलेत तर तुम्ही अवश्य ट्राय करा. आणि आपल्याला मधात मिळाले तात्यासुद्धा कुठेतरी पुढं लक्ष ठेवून होते, कुठेतरी त्यांनासुद्धा पुढं मार्गस्थ व्हायचं होतं. तात्यांना नमस्कार केला आणि आपण निघालो पुढच्या दिशेला. पुढे जाताना आपण मंदिराच्या शेजारी येऊन पोचलो होतो. मित्रांनो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे खरंच. तुम्ही मंदिराच्या इथं चप्पल स्टँडची व्यवस्था केलेली असताना मंदिराच्या एकदम दारात तुम्ही कसं काय चपला काढू शकता? इथं समोर मंदिर आहे, इथं नदीचा संगम आहे आणि चपला अशा मंदिरांच्या समोर काढलेल्या आहेत. अरे तुमच्या पायाला भोकं पडणार नाही मित्रांनो. एक तर दूर तरी काढा, नाही तर घरी तरी किंवा आपल्या जिथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे तिथं काढू नया, गाडीमध्ये काढू नया. मंदिरांच्या शेजारी तुम्ही कसं काय चपला काढू शकता? मंदिरांच्या दाराच्या समोर. अरे आपणच आपले हिंदू, आपली संस्कृती अशी भंगायला करायला लागलो. लाजा वाटू द्या थोड्याफार ते. आणि ह्या असं लाजिरवाणा प्रकार बघितल्यावर खरंच राग येतो. कारण एवढी चांगली व्यवस्था केलेली असताना तुम्ही कशाला अशी तिथं माती करताय त्या गोष्टीची? आणि असा सगळं रागीट वातावरण झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं एक समाधी बघायला मिळते आणि समाधीच्या वरच आपल्याला माहितीचं बोर्ड दिलेलं आहे, जिथं मुख्य मंदिर, कृष्णा नदी, अभिषेक हॉल आणि प्रसादालय हे सगळं दिलेलं आहे. तिथं प्रसादालयाची सुद्धा व्यवस्था आहे मित्रांनो. आणि हे जे खाली दिसणारं मंदिर आहे हे नरसोबाच्या वाडीतलं मुख्य मंदिर आहे. आणि या नरसोबाच्या वाडीच्या मंदिराची खूप अशा आख्यायिका आहेत, खूप अशा स्टोऱ्या आहेत. बरेच जण असं म्हणतात की हे मंदिर एका मुसलमान राजाने बांधलेलं आहे, कारण त्याला काहीतरी चमत्कार, साक्षात्कार झाले होते त्यामुळं. कोणी म्हणतं की त्याच्यावर कुठले तरी देव त्याच्या स्वप्नात आले होते त्यामुळं बांधले. अशा बऱ्याचशा आख्यायिका आहेत. कोणी म्हणते ते मंदिर हिंदूंनीच बांधलेलं आहे, पण त्या मंदिरावर कळस नसल्यामुळं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ते मंदिर एका मुसलमान राजानं, सुलतानानं ते बांधलेलं आहे. कारण त्याच्या वैयक्तिक जीवनात त्याला कुठले तरी अनुभव आले होते स्वामींचे आणि दत्त महाराजांचे, त्यामुळे ते मंदिर त्याने स्वतःच्या आपल्या खजिन्यातून पैसे देऊन बांधलेलं आहे. समोर दिसते तुम्हाला ते प्रसादालय आहे मित्रांनो. तिथं स्वामींचा प्रसाद तिथं दिला जात असतो. तिथं भात, भाजी आणि असा महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. ते मंदिराच्या शेजारीच आहे, हे मुख्य मंदिर आहे. आणि मुख्य मंदिर आतमधून तिथं पादुका आहेत नरसिंह सरस्वतींच्या. आणि हे कृष्णा नदीच्या काठावर असलेलं मंदिर आहे मित्रांनो. आता आपण जाणार होतो खालच्या दिशेला, कारण आपल्याला समाधीच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं होतं. आणि ह्या पायऱ्या लागतात. पायऱ्या लागल्यानंतर लगेच कृष्णा नदीचा काठ आहे. कृष्णा नदीच्या तीरावर
तिथं सुरक्षित राहावं जावं मित्रांनो, कारण बरेच वेळा तिथं पाणी वाढलेलं असतं आणि कृष्णा नदीमध्ये मगर असण्याची शक्यता फार दाट असते. कारण मगर कृष्णा नदीमध्ये बरेच वेळा आढळतात. त्यामुळं लक्षात ठेवा. आणि इथं महादेवाची पिंड आहे आणि इथंच बोट फेरीसुद्धा आहे. कारण दुसऱ्या काठावर तिथं नृसिंह महाराजांच्या एका भक्ताचं घर आहे. तिथे सुद्धा बरेच जण बोटी सहाय्याने जातात आणि समोर दिसतंय ते नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचं मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही पण या मंदिराचा अवश्य लाभ घ्या. आणि समोर जे दिसतं आपल्याला हे नृसिंह महाराजांच्या पादुकांचं मुख्य मंदिर आहे. तर इथं आल्यावर आपण दर्शन वगैरे घेतलं, हे तुम्ही पण दर्शन घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि इथे जाताना अवश्य बऱ्याचशा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कारण मंदिरात जाताना आपल्याला तिथं व्हिडिओ शूटिंग करू देत नाहीत. त्यामुळं आपण व्हिडिओ शूटिंग तिथलं थांबवलं. त्या काकाने मला सांगितलं की बाळा इथं व्हिडिओ शूटिंग करू नको, कारण इथं बंदी आहे. तर व्हिडिओ शूटिंग थांबवून आपण त्या मंदिरापासून पुढे निघालो आणि आपल्याला पुढं जायचं होतं कृष्णा नदीचा काठ बघायला. तर कृष्णा नदीच्या जिथं पंचगंगेचा आणि कृष्णा नदीचा संगम आहे तिकडे आपल्याला जायचं होतं मित्रांनो. तर हे जे दिसतंय तुम्हाला ही अशी बोट फेरी तुम्हाला घेता येते. तर या कृष्णा नदीच्या या काठावरून त्या काठावर आपल्याला बोट फेरी घेऊन जाता येतं. समोरच्या गावात सुद्धा एक तीर्थस्वरूप काहीतरी आहे तीर्थरूप. आणि समोरून दिसताना आपल्याला जो बैल दिसतोय ना मित्रांनो, त्यात दोघं जण कृष्णा नदीच्या एवढ्या मोठ्या अथांग पाण्यामध्ये त्या शर्यतीच्या बैलाला कदाचित पोहणं शिकवत होते. आणि हे मी बऱ्याच वेळा तिथं बघत बसलो होतो. आणि त्या बैलाला अक्षरशः त्या काठावरून या काठावर ते दोघं जण आणत होते. म्हणजे खरंच कमालीची गोष्ट आहे. आता काही जण म्हणतील की मुक्या जीवाला थकवतोय वगैरे, ह्या आपापल्या गोष्टी आहेत, पण ते कदाचित शर्यतीचे बैल असतील त्यामुळं ती त्यांना करणं गरजेचं सुद्धा असेल. मी तिथं ते बघतच बसलो होतो. आणि अशक्य अशी गोष्ट आहे की एवढा मोठा तीर जो नदीचा काठ आहे तो बैल अक्षरशः पोहून आला होता. आणि हे दोघंही मुलं त्यांना पोहण्याची प्रॅक्टिस करून घेत होते नंदी बैलाला त्या. तर अशा प्रकारे आपण हे सगळं नंदी बैलाचं बघितल्यावर पुढे गेलो. पुढं आल्यानंतर ही एक गोष्ट मला पहिल्यांदा माहीत पडली. ही सगळी कृष्णा नदी आहे मित्रांनो. आणि कृष्णा नदी आणि पंचगंगा, मागच्या साईडला पंचगंगा नदी आहे आणि ही कृष्णा नदी आहे. कृष्णा नदी आणि पंचगंगेचा जिथं संगम होतो हे ते ठिकाण आहे. ही पंचगंगा नदी आहे आणि पंचगंगा आणि कृष्णा नदीचं जे संगमाचं ठिकाण आहे, इथं हा संगम आहे. आणि ह्याच संगमावरती श्री महादेवाची मूर्ती आणि नंदीबैलाची मूर्ती आहे. तिकडून जायला शिड्या पण आहेत. आणि समोरच दिसणारं एक ठिकाण आहे, हे पहिल्यांदा मला माहीत पडलं आहे. हे सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची समाधी आहे मित्रांनो. इथं अवश्य भेट द्या. म्हणजे संताजीराव घोरपडेंचा पराक्रम हा खूप गाजलेला आहे. त्यांनी अक्षरशः मुघलांच्या सैन्यात घुसून त्यांचे तंबूंचे उखडून आणलेले आहेत, त्यांचे उपटून आणले होते सगळे ते कलश तंबूंचे. असं त्यांचा पराक्रम आणि शौर्य आहे मित्रांनो. इथं आल्यावर नक्की या वास्तूला भेट द्या. आम्ही पुढच्या वेळेस तिथं नक्की जाणार होतो, कारण आम्हाला खूप संध्याकाळ झाली होती, त्यामुळं पुण्याला निघायचं होतं. आणि इथं जाताना ही परत एकदा लाजिरवाणी गोष्ट दिसली मित्रांनो. हे टाकलेले असे फोटो आहेत, काही त्यांच्या घरच्यांचे श्राद्ध केलेले असतील त्यांचे ती फोटो, किंवा देवाधिकांची फोटो असतील ती. हा कृष्णा आणि पंचगंगेचा असा निसर्गाने घडवलेला संगम आहे. हे आपली हिंदू संस्कृतीतलं एक मानाचं ठिकाण आहे. तिथं असा घाणेरडापणा करून काय करतो मित्रांनो? काय लाजा कशा वाटत नाहीत आपल्याला? आपणच आपल्या देवाधर्मांच्या ठिकाणी जर असली घाण करत असणार, लाजिरवाणी गोष्ट आहे ही. त्या देवांना त्या आपल्या त्या पूर्वजांनासुद्धा काय बरं वाटत नसणार. आणि हे सगळा लाजिरवाणा प्रकार बघितल्यानंतर खरंच मनाला खूप वाईट वाटलं. आणि शेवटी आम्ही पुढे निघालो. तर या मंदिराला, जे नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचं जे मंदिर आहे, त्या मंदिरांना एक पूर्ण प्रदक्षिणा मारली. आणि प्रदक्षिणा मारल्यानंतर या दिशेला ज्यावेळेस येता तुम्ही, तर इथून सुद्धा या दिशेने सुद्धा तुम्ही त्या महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊ शकता. नरसोबाची वाडी आहे. नरसोबाच्या वाडीच्या संगमाच्या इथं पहिल्यांदा असं लिंग बघितलं की ज्याच्यावर कोरलेलं आहे. आणि एक शिवलिंगावर कोरलेलं शंकराचं स्वरूप आहे. हे पहिल्यांदा दगडाचं असं उज्जैनला आहे, पण तिथं एक मुखवट आहे. असं पहिल्यांदा बघितलं आहे मी कुठेतरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आपलं शांत चित्ताने एकदम भारी दर्शन झालेलं होतं. आणि आपण दर्शन घेतल्यावर निघालो होतो बासुंदीची टेस्ट करायला. तर मित्रांनो, नरसोबाची जी बासुंदी आहे ही एक नंबर टेस्टी असते. आणि ते इथले गावातले जे लोक आहेत ते सर्व मिळून ते बासुंदी बनवतात. आणि एक नंबर पार्सल हे मुंबई पुण्यापर्यंत ही बासुंदी पार्सल जाते. जासाल तेव्हा नक्की ट्राय करा. आणि आपण आता निघालो होतो औदुंबरकडे. तर औदुंबर हे नरसोबाच्या वाडीवरून 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती एक ठिकाण आहे. ते पण दत्त महाराजांचं आणि नृसिंह महाराजांचं एक पवित्र ठिकाण आहे. तिथं खूप ते दत्त मार्गातले जे लोक आहेत ते दर्शन करायला जात असतात. आपण तर त्या दिशेला निघालो होतो. तर असा निसर्गरम्य सर्व परिसर होता. ठिकाण आपण
नृसिंहवाडीवरून नरसोबाची जी वाडी आहे तिथून इथं आलो आहे आणि या नदीच्या पल्ल्याआड एक जे ते समोर जे मंदिर दिसते ते भुवनेश्वरीचं मंदिर आहे. ते फार प्राचीन काळातलं मंदिर आहे मित्रांनो. आणि या कृष्णा नदीमध्ये बऱ्याच मगरी वगैरे दिसतात. बऱ्याच वेळा न्यूजमध्ये सुद्धा आलेलं आहे. आणि औदुंबर म्हणून ठिकाण आहे. तर याच ठिकाणी दत्त महाराजांच्या पादुकासुद्धा आहेत. आणि त्याचं आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत इकडे आता. खरंच लाज वाटायला पाहिजे आपलं. हे औदुंबराचं श्री दत्त महाराजांचं एक श्री क्षेत्र आहे हे औदुंबर नावाचं. दत्त मार्गातले बहुतेक लोक यांना मानतात. बऱ्यापैकी सगळेच लोक मानतात. आणि कृष्णा नदीच्या तीरावरती बसलेले आहे, सांगली जिल्ह्यातलं आहे. आणि या नदीत कचरा बघा तुम्ही मित्रांनो. काय आहे म्हणजे आपली ही सगळी हिंदू देवदेवतांची स्थानं ही आपणच जातो आहे. बाकी कोणी दुसऱ्या धर्मातले येत नाही. आणि कचरा करणारे पण आपण. नदीत कचरा बघा. लाज वाटली पाहिजे आपल्याला. खरंच लाज वाटली पाहिजे. आणि इथं मगरींपासून सावधान त्याचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण मगरी इथं कृष्णा नदीमध्ये बऱ्याच वेळा आढळतात. तर इथे येतानाही सावधानता बाळगा. आपलं दर्शन वगैरे झाल्यावर आपण पुण्याच्या दिशेने जात असताना मधात कराड लागल्यावर परत एकदा कराडला शिवराज ढाब्यावरती आपण जेवायला थांबलो होतो. तिथं प्रचंड फेमस असं कराडमधलं हॉटेल आहे. आणि तिथं बहुतेक लोक जेवणासाठी थांबतात. कारण ते अख्खा मसूरसाठी एक प्रसिद्ध हॉटेल आहे कराडमधलं. आपण पण इथं जेवणं केले. जेवणं केल्यावर थोडा आराम केला, एक 10-15 मिनटं. आणि आपण परत निघाले पुण्याच्या दिशेने. मित्रांनो, व्लॉग कसा झाला किंवा माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. आणि कॉमेंटमध्ये नक्की कॉमेंट करा.